ठाकूरांनी तुम्हाला पलटवार केलेला आहे, तुम्ही परिवादवादाच्या गोष्टी करताय, तर त्यांनी असं सांगितलं की पूनम महाजनांनी आम्हाला परिवादवाद शिकवून. हो, बिलकुल शिकवणार मी. कारण की ना मी बापाच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून लढले ना, त्यांच्या राज्यसभेतून आले. मला 20 वर्ष लागले खासदार बनण्यासाठी. तर जसं एक कार्यकर्ता काम करतो ना, तशी मी कार्यकर्ता आहे, म्हणून आज मी इथे काम करतेय. त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा आहे त्यांना, आणि मी सन्मानपूर्वक त्यांना सांगते, कसं झालंय, तो पक्ष नाही आहे, ती प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे, जिथे भाचा, काका, मामा, मुलगा, काय 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 काय, मग इसकी बहन उसका बहनोई, या पद्धतीनेच तो पक्ष वाढत गेला आणि या पद्धतीनेच पक्ष समाप्त होणार आहे. तो जनतेसाठी कधी नव्हता. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पलटवार करून तो वार त्यांच्यावरच पडणार आहे आणि जनताच तो वार देईल त्यांना. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका प्रचाराला आता वेग आलेला आहे. गेल्या 35 वर्षापासून जो पक्ष सत्तेत आहे त्या हितेंद्र ठाकूरांना घेरण्यासाठी आता महायुतीची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते. महायुतीने चारू बाजूनी आता हितेंद्र ठाकूर यांना घेरलेलं दिसतंय. माझ्यासोबत यावेळेला पूनम महाजन आहेत, ज्या या ठिकाणच्या निवडणूक प्रभारी देखील आहेत. ताई, कसं वातावरण वाटते तुम्हाला? प्रत्येक उमेदवाराला तुम्ही भेटताय. बदलाचं वातावरण दिसतंय, भगवामय वातावरण दिसतंय. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि सगळी महायुती एक चांगल्या पद्धतीने काम करतेय. आणि ज्या पद्धतीने लोकसभेपासून जनतेचा कौल हा विकासासाठी झालेला आहे, ज्या त्रासातून जनता इतक्या वर्षापासून गेली आहे, आज जनता आम्हाला सांगते की आम्हाला गरज आहे, आम्हाला आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आमच्या पाड्यात सगळीकडे विकासाचा मॉडेल ठेवायचा. आणि मला वाटतं वसई विरार ही फार महत्वाची महानगरपालिका आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये, जी कित्येक वर्षापासून परिवारांनी पकडलेली होती आणि जकडलेली होती. पण ज्या पद्धतीने ह्याला एक A+ काम द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. ते आता काय झालं जनतेला माहिती. पण मला हे दिसून आलंय की जनता म्हणतीये की यावेळी महापौर महायुतीचाच होणार. ताई, ठाकूरांची गेल्या 35 वर्षापासून इथे सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. आता बहुजन विकास आघाडी मधून आलेले काही जे होते त्यांना तिकीट दिल्यामुळे काहीशी नाराजी आहे, ती नाराजी दूर झाली का? बघा, जेव्हा पक्ष वाढत असतो आणि जेव्हा आपण पॉलिटिकली गणित बघतो की कसं आपल्याला लढायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे, आणि भरपूर असे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, म्हणजे शेकडो कार्यकर्ते आमच्याकडे आलेत, ह्याच्यासाठीच आलेत की त्यांना तिकडे ते काम करता नाही आलं, कोणाची मक्तेदारी चालता नाही आली, म्हणून असे काही आमच्याकडे लोक आले. त्यामुळे कार्यकर्ता बॅलन्स आणि नवीन असलेला कोणता बॅलन्स हा मी जरूर सांभाळला. पण कसं असतं, जेव्हा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतातच आणि त्या चुकीच्या नाही आहेत. तर काही कार्यकर्ते जे होते त्यांनी फॉर्म मागे घेतलेत, काही कालपर्यंत थोडे बहुत दुखी होते, ज्यांच्या अपेक्षा होत्या. मला जवळजवळ भरपूर जागी कार्यकर्ते, कसं असतं, भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना, थोडं अपेक्षा करून थोडं दुःख होतंय, चुकीचं नाहीये. पण नंतर जे जोराला पक्षाचा कार्यकर्ता संघटनेसाठी एकनिष्ठ असतो तो लागतो. आणि मला बरं वाटतंय ज्या पद्धतीने ही निवडणूक वेग घेतेय, कुठे ना कुठे आशीर्वाद जनतेला, संघटनेला पण आहे आणि जनतेचा आम्हालाही आहे. ताई, तुम्ही पहिली जेव्हा प्रचार सभा घेतली त्याच्यामध्ये तुम्ही 107चा नारा दिलात, त्याच्याबद्दल आता कसं काम चालू होतं? आता ते तुम्हाला दिसेलच, कारण की सगळ्यात ज्यांनी उच्चांक गाठला होता उससे तो एक ज्यादा लेंगेही. आम्ही एका ध्येयासाठी काम करत आहोत आणि त्या ध्येयासाठी मी जनतेला तुमच्या मार्फत मी सांगू इच्छिते की परत एकदा मुंबई महानगरपालिकेच्या नंतर ज्या बाकीच्या 7 महानगरपालिका आहेत त्यांना कुठे ना कुठे खूप चांगली ताकद मिळाली. पण आज खरं फ्युचर रेडी सिटी कोणी, वाढवण बंदर असो, बुलेट ट्रेन असो, येणारं नवीन एअरपोर्ट असो, चौथी मुंबई तुम्हाला कुठे दिसेल तर ती वसई विरारच्या आजूबाजूला असेल. त्यामुळे फ्युचर रेडीसाठी वसई विरार आम्हाला तयार करायची आहे. आणि जो मुंबईत काम करणारा माणूस वसई विरारला येतो, आता विरारचा माणूस आजूबाजूलाच काम करेल, ज्या पद्धतीने मुंबई वाढते. त्यामुळे मी खरंच विनंती करते जनतेला तुमच्या मार्फत की या विकासाच्या रथाला तुमचीच ताकद द्या. ठाकूरांनी तुम्हाला पलटवार केलेला आहे, तुम्ही परिवादवादाच्या गोष्टी करताय, तर त्यांनी असं सांगितलं की पूनम महाजनांनी आम्हाला परिवादवाद शिकवून. हो, बिलकुल शिकवणार मी. कारण की ना मी बापाच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून लढले ना, त्यांच्या राज्यसभेतून आले. मला 20 वर्ष लागले खासदार बनण्यासाठी. तर जसं एक कार्यकर्ता काम करतो ना, तशी मी कार्यकर्ता आहे, म्हणून आज मी इथे काम करतेय. त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा आहे त्यांना, आणि मी सन्मानपूर्वक त्यांना सांगते, कसं झालंय, तो पक्ष नाहीये, ती प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे, जिथे भाचा, काका, मामा, मुलगा, काय 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 काय, मग इसकी बहन उसका बहनोई, या पद्धतीनेच तो पक्ष वाढत गेला आणि या पद्धतीनेच पक्ष समाप्त होणार आहे. तो जनतेसाठी कधी नव्हता. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पलटवार करून तो वार त्यांच्यावरच पडणार आहे आणि जनताच तो वार देईल त्यांना. काही एक शेवटचा प्रश्न, या विभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती अनधिकृत बांधकामाची. गेल्या 10 वर्षामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, ती आता C1च्या कॅटेगरीमध्ये आलेली आहेत.
त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार पुढे येणाऱ्या काळामध्ये? त्याच्यावर तिन्ही गोष्टींवर आम्ही रिपोर्ट मागवलाय. तो IITचा रिपोर्ट असो, तो अंडरस्टँडिंग रिपोर्ट असो, तो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टचा रिपोर्ट असो आणि रिहॅबिलिटेशनचा रिपोर्ट असो. कारण की प्रत्येकाला हक्काची घरं असावीत, हक्काची जागा असावी, हे चुकीचं नाहीये. जसं मॉडेल आम्ही मुंबईत केलेलं आहे ते स्लम रिहॅबिलिटेशन असो, तो वर्किंग रिडेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग असो आणि त्या पद्धतीने तो असलेला तो भाग असो, त्याच्यावर आम्ही एक फार चांगली रिपोर्ट बनवलेली आहे. त्याच्यावर मास्टर प्लॅन बनवला आहे. आता येणाऱ्या काळात एकदा निवडून आलो तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आम्ही कामाला लावू. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर या निवडणुकीचा प्रचार आता वेगात चाललेला आहे आणि हितेंद्र ठाकूर यांना घेरण्यासाठी महायुती आपल्याला जय्यत तयारी करताना दिसते. हितेंद्र ठाकूर यांच्यावर देखील पलटवार करत बहुजन विकास आघाडी ही परिवाराची पार्टी आहे. या ठिकाणी काका, मामा, भाचा, आजी, आजोबा यांनाच तिकीट दिलं जातं. यावरती आता हितेंद्र ठाकूर काय उत्तर देतील हे पाहण्यासारखं ठरेल. 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. 16 तारखेलाच आपल्याला कळेल की वसई विरार शहर महानगरपालिकेची बाजी नेमकी कोण मार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.